दोन एक नंबर काम. साईज बघा मित्रांनो, साईज थोडं बघा. दुसरे पब्लिकला ते फक्त दाखवा आपल्या पब्लिकला. नमस्कार मंडळी, जय अग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय पाटील आपलं स्वागत करीत आहे. आणि मित्रांनो, आज आलेलं ते म्हणजे आपण उघडीवरती, आमच्या उघडीवरती शापूर गावाच्या बघू शकता लोकेशन. आणि आपल्या सोबत आज फलटण आहे पूर्ण. बघा हे बघा फलटण, यो आहे ढाबा चिंबोडा. आणि आपण सोबत आज रेसिपीचं सामान आणलेलं आहे, रेसिपी करणार आहोत मित्रांनो. ही बघा थोडीशी चिंबोड लागली आपल्याला, जराशी भेटली. आता आपण पुन्हा एकदा उकवायला जाणार आहोत. पगोळ्या टाकलेल्या आहेत मित्रांनो. पगोळ्या कशा टाकतात ते आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर माझ्यासोबत पगोळ्या उकवाला. पहिलीच पालवणी आणि मनीष पाटील चालत पालवणे ना पगोळ्या उकवाला. बघूया आता काय लागते ते. लोकेशन बघू शकता, पूर्ण बाराचा परिसर बघा. आणि त्यात चाललाय मनीष पाटील, बघूया काय लागते. या बघा छोट्या आहेत पण घेणार ना आपण, टाकणार आहोत. इकडे पहिलाच लागलेला चिंबोडा आपल्याला बघा. मनीषने तिकडनं काढून आणलाय. चांगले साईजचा ढेंगे आहे आणि एक दुसरे एक आहे. एकाच पगोलीत आलेले आहेत आपल्याला. पगोलीला उकवायला चालू करूया. आणि अक्षय उकवत आहे पगोल्या, बघू शकता काय लागते बघूया. अक्षय झाला पाहिजे काम 25. दोन काच एक नंबर काम. 2 चिंबोडी एकच पगोलीला बघू शकता. आणि आपण असा बघूया कसली लावली ती. बघा कसली लावली बघा. 3 काम 25. आपली फलटण बघू शकता मित्रांनो. आपण आलेलो ते चिंबोड्यांचा काम काढायला. आणि अक्षय पुन्हा एकदा, मगाशी 2 चिंबोड लागले, आता बघूया काय लागते. बघा दुसरे पगोलीला तिसरा चिंबोडा. काम 25. आज लक आहे, आज जागा चांगली. म्हणजे आणलाय कशाला, मुंडणीवर खास भाऊच बोलवलाय आपला. बघा काय वाटतंय शापूर खाडी कशी आहे. एकदम भारी. तुम्हाला जर असा अनुभव घ्यायचा तर नक्की या. तिसरी पगोली उकवाला 3 चिंबोडी झालेली आपल्याला. आणि आज रेसिपी करणार आहोत ती म्हणजे झणझणीत. बघा तिसरा पण कुर्ली चांगल्या साईजची. काम 25. अक्षय काय खाऊन तरी का आलास. अक्षयने रात्री खाडपे चिंबोरात खालाय. सावकास तिकडे एक पगोल्या मित्रांनो जवळच आहे, तिथे पण चाललाय अक्षय. फार्मात असलेला 4 चिंबोडी झाले आपले, 3 पगोल्या ना. काम 25. आपल्या 3 ते 4 पगोल्यांना पाणी गेला. आणि आपल्याला चिंबोडी बघा, आज बार्शीलाच आलेलो आपण. पाणी कमी भरणार आहे पण चिंबोडी मजा येणार आहे. आणि रेसिपी पण भन्नाट होणार आहे. आता आपण हीच रेसिपी करणार आहोत. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. घासे काय वाटते तुला. जरा वाटतो काय चांगलं काम झालंय. हा घासे सोबत आहे. आपण मुंडा निवारणा खास बोलवलाय. चला तर खूप मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला. काय बोला काय त्याला काय वाटत होतं मला, तुम्ही रात्री जायचं ना म्हणून टाकायला आलो.
अक्षय काय रे या आहे आपण रेसिपी करणार आहोत ना, त्यासाठी काट्या गोला करताव. बघा काट्या गोला करताव आणि रेसिपी झणझणीत होणार आहे मित्रांनो. बघा मनीष. काय लागेल ते. पारंपरिक पद्धतीने, एकदम पारंपरिक पद्धतीने. बघा आपल्याला, आपण आता चुला पेटवला आहे आणि तिकडे चिंबोडी बघा साफ केलेले आहेत अक्षयने. बघू शकता रेसिपीसाठी पहिले कालवणीची चिंबोडी आहेत सर्व. आणि आपण आता खास रेसिपी दाखवणार आहोत तुम्हाला. बघा आणि बाकीचे जाणार पगोले उकवायला. आपण रेसिपी करणार आहोत. सोबत आपण मागच्याच व्हिडिओ प्रमाणे खुब्यांची पण रेसिपी करणार आहोत. खुबे पण करणार आहोत स्टार्टरसाठी थोडे. तर बघा या कशी रेसिपी करतो दाखवतो तुम्हाला. झणझणीत अशी रेसिपी होणार आहे. चला मक्खन लगा के खाली गिरी ती. काय करतस? खुबे तोडतोय रे. कसे फोडतात दाखव आपल्या पब्लिकला. बघा हे अशा प्रकारे फोडायचं आणि हे मांस काढायचं ना अशा प्रकारे. हा आहे मांस. खुब्याचा गोळा. हे आता आपण खाणार. आणि आपल्या बरोबर आलेले घासे. मित्रांनो मी इथे जेवण करतोय आणि अक्षयचा लवकवाला तुम्हाला बघायला भेटेल किती चिंबोड लागतात ती. चला तर मग आपण आता पकोली उकवत आहोत आणि माझ्यासोबत माझा जिवलग थिरला आहे. मगाशी या पकोलीला आपण ढेंगा दिलेला आहे आणि आता बघू आता पण ढेंगे आहे. आणि हा काला साईज बघा मित्रांनो, साईज चिंबोडाची कसला लागलाय बघा. काळा काळा काय साईज आहे चिंबोडाची. कडक. आणि हा चिबोडा लागला नसता आपल्याला. हा निव्वळ पुढचे पुढे पण एक पगोली आहे आपली. तिकडे अक्षय चाललाय. आपण इथनच दाखवतो तुम्हाला. अक्षय ढेंग्या काढ. मला तर वाटतं या पकोलीला कुर्ली आहे. ढेंग्या नाही. ढेंग्याची बायको कुर्ली. बुडबुड्या येतात बघा मित्रांनो. पाण्यात बुडबुड्या येतात आणि ही कुर्ली कुर्ली आहे. कुर्ली लागलेली आहे मित्रांनो. आता आपण रेसिपी चालू करतो आणि तेल टाकतो. पहिला टोप तापलेला आहे मस्तपैकी. हा बघा तेल टाकलाय. झणझण जसं तेल टाकलाय मस्त. आता टाकणार आहोत ते कांदा. कांदा परतवून घेऊ मस्त मस्त तांबडा वगैरे करू. आता टाकणार आहोत ते म्हणजे लसूण. चवीनुसार हळद. मसाला. मसाला जरा जास्त टाकायचा याच्यात आपल्या चिंबोडामध्ये, कारण चिंबोड्यांना जरा मसाला लागतो. आणि बघा आपली चिंबोडी चवीनुसार टोपी. आवाज बघा, आवाज कारकार कारकार कारकार. आपली रेसिपी तयार झालेली आहे बघा कशा प्रकारे. झणझणीत अशी रेसिपी झालेली आहे. कसली शिजलीत बघा व्यवस्थित. या खायला फायनली मित्रांनो आपली झालेली आहे बघा रेसिपी तयार. इकडे खुबे केलेत आपण आणि या साईडला भात आहे
आणि इकडे चिंबोड्यांचा कालवण आहे. मित्रांनो रेसिपी तर भन्नाट झालेली आहे. मित्रांनो जेवायला या आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.